नमस्ते फ्रेंड्स, आज आपण उपवासाची वाळवण चकली बनवतोय। ही चकली पहा, रंग तर काय मस्त असाच आलेला आहे। बऱ्याच वेळेला काय होतं ना की चकली तळल्यानंतर साबुदाणा कचकच लागतो किंवा कच्चा राहतो आणि साबुदाणा चावला जात नाही। तर अशा प्रकारे ही चकली बनवून होते। तर त्यासाठी ना मी आजच्या व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि ती काय ट्रिक आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहूच या। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या चकल्या किती खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत। अगदी न तुटता आणि कागदाला न चिकटता आपल्या ह्या चकल्या आजच्या ज्या आहेत ते बनवून तयार झालेल्या आहेत। चला तर मग अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या बनवण्यासाठी आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपल्याला इथे अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे। तुम्हाला इथे मी मोजूनच दाखवते, एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आजच्या ह्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या ज्या आहेत ना त्या आपण बनवणार आहोत। तर बघा, इथे आपल्याला मोजूनच अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर असं मोजायचं साधन नसेल तर अर्धा किलो साबुदाणा इथे किराणा दुकानातून तुम्हाला घेऊन यायचा आहे। त्यानंतर बघा, इथे आपल्याला साबुदाणा छान असा भिजवून घ्यायचा आहे रात्रभर। त्याला थोडंसं साबुदाणा भिजवताना जास्तच पाणी घालायचं, कारण इथे आपल्याला खिचडी वगैरे करायची नाही, त्यामुळे अगदी चिकट होईल किंवा साबुदाणा पातळ होईल असे घाबरून जायचे नाही। तर व्यवस्थित आपल्याला इथे साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। बघा, खूप छान असा मऊसूत आपला साबुदाणा इथे भिजलेला आहे। थोडंसं जास्तीचंच पाणी साबुदाण्याला इथे भिजू घालण्यासाठी आपल्याला घालायचं आहे। तर बघा, आता हा साबुदाणा आपण मोकळा करून घेऊया। बटाटे घ्यायचे आहेत, तर बटाटे सुद्धा मी तुम्हाला इथे मोजून दाखवते। तर 2 किलो आपल्याला इथे बटाटे घ्यायचे आहेत। अर्धा किलोच्या साबुदाण्यासाठी आपल्याला 2 किलो बटाटे घ्यायचे आहेत आणि बटाटे आता उकडून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर बघा, इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर जाडबुडाचं। असं जाडबुडाचं पातेलं घ्या शक्यतो, जेणेकरून साबुदाणा आपला खाली लागणार नाही। आता इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला, आणि जो साबुदाणा आपण मोकळा करून घेतलेला तो आपण या पाण्यामध्ये घालायचा आहे। त्या पाण्याला छान अशी उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि साबुदाणा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे, कारण हे पाणी आणि साबुदाणा आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे। आणि त्याला एक उकळी आल्यानंतर काय करायचे की आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि स्लो गॅसच्या फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत, म्हणजे पारदर्शक होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा छान असा शिजवून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय साबुदाणा आपला बरोबर पाण्यामध्ये बुडालेला आहे। इतकं आपल्याला परफेक्ट पाणी घालायचं आहे। मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला 1.5 ग्लास इथे पाणी घालायचं आहे। नंतर मी इथे अर्धा ग्लास पाणी घालणार आहे, पण सुरुवातीला पाणी घालायचं नाही एकदम, कारण साबुदाण्यामध्ये फरक असतो। प्रत्येक कंपनीचा साबुदाणा हा वेगवेगळा असतो, त्यामुळे इथे अंदाज घ्यायचा आहे आपल्याला आणि पाणी घालायचं आहे। आता बघा, तळापासून आपल्याला हा साबुदाणा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, इथे मी अर्धा ग्लास पाणी घालत आहे, कारण आपल्याला हा साबुदाणा एकदम मऊसूद असा शिजवून द्यायचा आहे। त्याच्यामुळे पाणी आपल्याला इथे अर्धा ग्लास नंतर घालायचं आहे आणि तळापासून हा साबुदाणा मिक्स करून आपण ठेवून 5 ते 10 मिनिट आपल्याला पारदर्शक होईपर्यंत हा साबुदाणा शिजवून द्यायचा आहे। बघा, अजिबात खाली लागलेला नाही साबुदाणा, त्यामुळे मध्ये मध्ये याला हलवायचं आहे साबुदाण्याला आणि झाकण ठेवून शिजवून द्यायचं आहे। अशा प्रकारे साबुदाणा शिजवून घेतल्यामुळे काय होतं की आपल्या ज्या चकल्या आहेत ना त्या अगदी मऊसूद बनतात आणि साबुदाण्याच्या चकल्या ह्या तळल्यावरती साबुदाणा सुद्धा कचकच लागत नाही। तर आता इथे बघा, मी 2 किलोचे बटाटे होते ना ते कुकरमध्ये असे उकडून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचे आहेत। बटाटा राहिला असेल मध्ये बटाटा तर किसला नाही जाणार, तर काय करायचं की खूप जाड असा मोठा जर बटाटा असेल तर त्याचे 2 तुकडे करायचे आहेत आणि 2 तुकडे करून कुकरमध्ये उकडायला घालायचे आहेत। आता बघा, इथे आपलं साबुदाणा पण तयार झालेला आहे। आता जो बटाटा किसला होता आपण तो साबुदाण्यामध्ये घालायचा आहे पूर्णपणे, आणि त्यामध्ये इथे 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे। मिठाचा अंदाज घ्यायचा आहे, खूप जास्त मीठ घालायचं नाही। तर आता इथे मी अर्धा किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे, त्यासाठी इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे। तर मिठाचं प्रमाण तुम्ही बरोबर घालायचं आहे, कारण काय होतं की चकल्या ज्या वेळेस वाळतात तर त्यावेळेस त्या आकाराने छोट्या होतात वाळल्यानंतर, आणि त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे मीठ असतं ना ते कमी होतं सुकल्यानंतर। त्याच्यामुळे इथे आपल्या चकल्या खारट होऊ नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे। तर बघा, आता हे व्यवस्थित तळापासून अगदी आपल्याला हे हलवून मिक्स करायचं आहे। साबुदाणा आणि बटाटा एकजीव करायचा आहे। गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे, अगदी स्लो गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला हे झाकण ठेवून असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि बटाटा जो आहे ना तो पूर्ण साबुदाण्यामध्ये असं एकत्रित होईल। आता बघा, मी दाखवते त्याप्रमाणे तळापासून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे।
5 ते 10 मिनिटं हा झाकण ठेवून आपल्याला साबुदाणा आणि बटाटा मस्त असा एकजीव होऊन द्यायचा आहे। त्यानंतरच हे पीठ घ्यायचे करायला चकल्या। आता बघा इथे अशा प्रकारचा आपल्याला साचा घ्यायचा आहे चकलीचा आणि त्याच्यामध्ये बरोबर मावेल असंच हे जे मिश्रण आहे ना ते घालून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। सोऱ्याला अजिबात तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही इथे। तेल न लावता सुद्धा आपल्या ह्या चकल्या त्या मऊसूत पडणार आहेत। असं इथे पीठ भरून घेतल्यानंतर सोऱ्यामध्ये काय करायचंय की आपल्याला इथे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत बघा। झाकण ठेवून द्यायचं आहे कारण आपलं जेणेकरून पीठ सुकणार नाही। तर आता बघा आपण चकल्या पाडून घेऊया। तर खूप अशा मऊसूत आणि पारदर्शक अशा आपल्या साबुदाणा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकताय रंग पण खूप छान आलेला आहे। कागदाला मी एकही थेंब तेलाचा इथे लावलेला नाही तरी सुद्धा आपल्या चकल्या बनवून तयार होतात आणि उलटल्या सुद्धा जातात। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गोल गोल करत काय करायचंय की ह्या सोऱ्याने आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे चकल्या घालत असताना चकली बनवायला एकदा सुरुवात केल्यानंतर मध्ये सोऱ्या थांबवायचा नाही, नाहीतर मग चकल्यांचे तुकडे वगैरे पडू शकतात। चकल्यांना रंग तर पहा काय मस्त असा आलेला आहे। या पद्धतीने उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे आणि अशा चकल्या बनवल्या ना की साबुदाणा अतिशय मऊसूत शिजला देखील जातो, अजिबात कचकच लागत नाही, कच्चा लागत नाही। या पद्धतीने साबुदाणे मऊसूत शिजवून घेतल्यामुळे प्रत्येक साबुदाणा अगदी डबल टिबल फुलला देखील जातो। चकल्या खाताना सुद्धा खुसखुशीत अशाच लागतात आणि काळ्या देखील पडत नाहीत। सर्वच चकल्या आता आपल्या इथे बघा बनवून झालेल्या आहेत आणि पहिल्याच दिवशी मी गॅलरीमध्ये ह्या चकल्या बनवलेल्या। तर गॅलरीमध्ये बघा खूप छान असं ऊन आलेलं आहे संध्याकाळी आणि त्यानंतर मी इथे ह्या चकल्या उलटून घेतल्या तर सहज ह्या चकल्या उलटल्या जातात आणि कडकडीत उन्हामध्ये आपल्याला ह्या चकल्या वाळवून घ्यायच्या आहेत। सुकल्यानंतर सुद्धा बघा चकल्या आलेला आहे, अजिबात काळ्या वगैरे पडलेल्या नाहीत। खूप छान अशा चकल्या कडकडीत उन्हामध्ये आपल्याला इथे वाळवून घ्यायच्या आहेत जेणेकरून वर्षभर हॉब डब्यामध्ये ह्या आणि चवीला देखील खूप छान लागतात। आता इथे बघा तुम्हाला मी चकली तळून दाखवते। तेल इथे छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे चकल्या तळून द्यायच्या तयार झालेली आहे। अगदी दुप्पट ही चकली फुललेली आहे आणि त्यातले साबुदाणे सुद्धा छान असे फुललेले आहेत आपण शिजवून घेतल्यामुळे। तर बघा इथे अशाच प्रकारे तुम्हाला मी काही चकल्या तळून दाखवते। चकल्या फुलतात। तेल इथे जास्त पण कडक नाही करायचं, तर खूप जास्त तेल गरम झालं असेल तर चकल्या करपू शकतात तेलामध्ये। तेलाचा व्यवस्थित अंदाज घ्यायचा आहे आणि मगच ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बघा। इथे मी तुम्हाला एकदमच 3 ते 4 चकल्या तळून सुद्धा दाखवते। एका वेळेला 5 ते 6 चकल्या जरी तळल्या तरी सुद्धा तेलामध्ये फुलतात बघा। तुम्हाला इथे मी त्या पण तळून दाखवते। खूपच अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या इथे साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या तयार झालेल्या आहेत। परफेक्ट मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे साबुदाणा आणि बटाट्याचे प्रमाण घ्यायचे आहे आणि साबुदाणा इथे शिजवून द्यायचा आहे। तर बघा अगदी दुप्पट आपल्या इथे या चकल्या फुललेल्या आहेत आणि खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये अशा चकल्या नक्की बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयाच मग फ्रेंड्स अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।